बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाण्याच्या वागळेश्वेड भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलाय. या परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन तसेच नगरसेवकांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. विशेषतः रात्री बाहेर पडणाऱ्यांनी आणि लहान मुलांच्या पालकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. ठाणे शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. वागळेश्वेड, येऊर आणि घोडबंदर भागाला लागून उद्यानाचा डोंगर असून इथे बिबट्यासह अनेक प्राणी पक्षी आढळून येतात. अनेकदा बिबटे वाट चुकून शहरात आल्याचे यापूर्वी अनेकदा आढळून आले असून त्याचबरोबर उद्यान डोंगर परिसरालगत असलेल्या वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आलाय. असे असतानाच आता वागळेश्वेड येथील कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिंदेच्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक मनोज शिंदे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे माजविडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका उभारण्यात आल्याचे वृत्त काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक भूमिका घेतली. या टोल नाक्यावर ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास आम्ही हा टोल नाका बंद पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या प्रकल्पाचे काम 90% पूर्ण झाले असून येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खारेगाव येथील जुन्या टोलनाका भागात नव्याने टोलनाका उभारण्याचे काम सुरू झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विरोध केला आहे. याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले की 1998 या वर्षी खारेगाव टोलनाका सुरू झाला होता. टोल वसुली विरोधात अनेकदा आंदोलन देखील झाले होते. 2017मध्ये हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण भिवंडी, नाशिक, उरण, JNPT येथील हजारो हलकी जड अवजड वाहन चालकांना टोलपासून मुक्तता मिळाली होती. टोल वसुली बंद होऊन अवघे 9 वर्ष पूर्ण होत असतानाच माजिवडा वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली केली जाणार आहे. या वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रखर विरोध असणार आहे. वाहन खरेदी करताना कर घेतला जात असताना पुन्हा टोल आकारणी करून आधीच महागाईने त्रासलेल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. या टोल टॅक्समुळे फक्त सामान्य वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, तर प्रवास खर्च वाढल्याने व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले जाणार आहेत. त्यामुळे आमचा या टोल नाक्याला विरोध आहे. मात्र सरकार पाशवी बहुमताचा आधार घेत टोल नाक्याचा विरोध चिरडून टाकणार आहे या शंका नाही. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2024मध्ये ज्याप्रमाणे मुंबईत प्रवेश करणाऱ्या 5ही टोल नाक्यावर टोलमुक्ती देण्यात आली आहे, त्या धर्तीवर हा टोल नाक्यावर ठाणेकरांसाठी टोलमुक्ती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे अमेरिकेतील ऐतिहासिक बोस्टन शहरामध्ये होते. या बोस्टन शहरात आपल्या मराठी उद्योजकांनी चक्क वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हे पाहून श्रीकांत शिंदे यांनी थांबून मित्रासोबत वडापाव पार्टी केली. 1 मे म्हणजेच मराठी दिनी त्यांनी एक चित्रीकरण केले आणि हे चित्रफित समाज माध्यमावर शेअर केलं आहे. नेमके काय म्हटले श्रीकांत शिंदे पाहूया. भारतीय पदार्थ, त्याचा चविष्ट मिसळ किंवा वडापाव मिळणे म्हणजे भारतीयांसाठी सुखद धक्काच. हा अनुभव खासदार श्रीकांत शिंदे यांना मिळाला. श्रीकांत शिंदे अमेरिकेत गेले होते. तेथील हार्वर्ड विद्यापीठातील हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये सर्वसमावेशक विकासातील धोरणात्मक अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम पूर्ण केला. याबाबत मराठी दिनाच्या दिवशी त्यांना प्रमाणपत्र मिळाले. समावेशक विकास, शाश्वत प्रगती आणि प्रभावी सार्वजनिक धोरण या अभ्यासक्रमात होते. त्यानंतर ते अमेरिकेतील ऐतिहासिक बोस्टन शहरात फिरत होते. त्यावेळी त्यांना वडापाव विक्रीचे उपाहारगृह पाहायला मिळाले. हा व्यवसाय मुंबईतील मुले करत होती. तसेच उपाहारगृहाचे नाव देखील चटणी असे ठेवण्यात आले. अमेरिकेत फिरताना वडापाव खाण्यात मिळत असल्याने श्रीकांत शिंदे यांनाही वडापाव खाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी दुकानातील मराठी उद्योजकांना भेट दिली. तसेच त्याचे चित्रफित फेसबुक या समाज माध्यमावर प्रसारित केले. अवघ्या 50 सेकंदाच्या या चित्रफितीत त्यांनी उद्योजकांचे कौतुक केले.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. ठाणे जिल्ह्याचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 3.7% निकाल घटला असून यंदा 90.67% निकाल लागला आहे. यंदाही 12वीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात 92.98% मुली उत्तीर्ण झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने दिली. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2025-26चा 12वीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात जिल्ह्याचा 90.67% निकाल लागल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने दिली. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून 12वीच्या परीक्षेला 51,153 मुले आणि 49,413 मुली असे एकूण 1,05,66 जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी 90,859 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये 45,091 मुले आणि 45,768 मुलींचा समावेश आहे. यंदाही जिल्ह्यात 12वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. देशाच्या विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेला अर्थातच जनगणना 2027ला प्रत्यक्षात सुरुवात झाली. यंदा प्रथमच नागरिकांना स्वगणना या डिजिटल सुविधेद्वारे स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या अभिनव उपक्रमामुळे जनगणना अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी नागरिकांना या सुविधेचा सक्रियपणे लाभ घेण्याचे आवाहन करताना सांगितले की जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या सर्वांगीण विकासाची मूळ आधार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपली माहिती जबाबदारीने आणि वेळेत नोंदवणे अत्यावश्यक आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले. डिजिटल पद्धतीने स्वगणना पूर्ण केल्यास प्रशासनाचा वेळ व संसाधने वाचण्यास मदत होईल आणि देशाच्या विकासासाठी अधिक अचूक माहिती उपलब्ध होईल. जनगणनेतून मिळणारी माहिती देशातील धोरणनिर्मिती, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, गृहनिर्माण आणि सामाजिक कल्याण योजनांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी ही या डेटावर आधारित असते. त्यामुळे अचूक आणि अद्ययावत माहिती देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य मानले जाते. स्वगणना कालावधी हा 1 मे ते 15 मे 2026 इतका आहे. या कालावधीमध्ये नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने आपली आणि कुटुंबाची माहिती देता येणार आहे. तर घर यादी व घरगणना टप्पा हा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडणार आहे. या कालावधीत नागरिकांनी स्वतःहून माहिती भरल्यास पुढील प्रत्यक्ष भेटीत प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.